नमस्कार मित्रांनो. सुरुवातीला मार्केटचे अपडेट पाहूयात. त्यानंतर व्हिक्स म्हणजेच व्हॉलॅटिलिटी इंडेक्सबद्दल थोडक्यात माहिती पाहूया आणि त्यानंतर आजचा आपला विषय आहे की म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून रिटायरमेंटसाठी 5 CRचा कॉर्पस आपल्याला कसा जमा करता येईल, त्यासाठी काय करावं लागेल, किती SIP करावं लागेल. तर काल FIIने दमदार खरेदी केलेली आहे. महिन्यामध्ये पहिल्यांदाच कॅश असेल, इंडेक्स असेल, फ्युचर्स असेल, सगळ्यामध्ये मिळून 9,200 कोटीच्या वरती खरेदी केलेली आहे. म्हणजे मार्चमध्ये कुठेतरी विक्रीचा मारा कमी झालेला आहे आणि खरेदी यायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपल्याला पाहायचं आहे की 23,000च्या वरती मार्केट कशा पद्धतीने राहत आहे आणि कशा पद्धतीने मार्केटमध्ये ॲक्टिव्हिटीज होत आहेत. तर कालच हिंदाल्कोने त्यांच्या ॲल्युमिनियम आणि कॉपर बिझनेसमध्ये जवळपास 45,000 कोटी गुंतवणूक करण्याची घोषणा केलेली आहे. त्यानंतर रक्षा मंत्रालयाने 54,000 कोटीच्या आर्म्स आणि इक्विपमेंट घेण्यासाठीच्या तरतुदीला मंजुरी दिलेली आहे. ब्रेंट क्रूड $72.26 पर बॅरल या ठिकाणी वाढलेला आहे, कारण अमेरिकेने इराणवरती काही सँक्शन्स लादलेले आहेत. तर काल रुपया 7 पैसे ॲप्रिसिएट झालेला आहे आणि तो 86.37 या ठिकाणी तो स्थिरावलेला आहे. US मार्केट काल गुरुवारी पडलेलं आहे. ॲक्सेंचरचे रिझल्ट आलेले आहेत. ॲक्सेंचर म्हणजे तिथली IT कंपनी आहे आणि ते रिझल्ट पडल्यामुळे देखील मार्केटचे सेंटिमेंट निगेटिव्ह झालेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या ग्रोथ गायडन्स हा 5 ते 7% ॲन्युअल इतका दिलेला आहे. आणि हे ॲक्सेंचर म्हणजे संपूर्ण IT सेक्टरसाठीच एक दिशादर्शक कंपनी आहे. भारतीय IT सेक्टर देखील कसं असेल याची ती एक दिशादर्शक म्हणून ती काम करते. भारतीय IT सेक्टरवरती कसा परिणाम होईल त्याचा हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. US मध्ये जॉबलेस क्लेम्स हे वाढत आहेत, याकडे देखील आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. तर आपण पाहूया व्हॉलॅटिलिटी इंडेक्स. व्हॉलॅटिलिटी इंडेक्स हा एक सेंटिमेंट दर्शवतो. म्हणजे साधारणतः 0 ते 100 यामध्ये तो मोजला जातो. 12 ते 14 ही त्याची नॉर्मल चांगली रेंज मानली जाते. या रेंजमध्ये तो चांगला मानला जातो. ज्या पद्धतीने आपलं ब्लड प्रेशर असतं, आपलं ब्लड प्रेशर स्टँडर्ड आपण जे धरतो ते 120 आणि 80 म्हणजे सिस्टॉलिक BP आणि डायस्टॉलिक BP. परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी 130च्या पुढं जरी आपला BP गेला तरी डॉक्टर सांगतात की लाईफस्टाईलमुळे ह्या BPची रेंज वाढलेली आहे. त्याच पद्धतीने व्हॉलॅटिलिटी इंडेक्सची ही जी रेंज आहे ही देखील कमी जास्त होऊ शकते. मात्र नॉर्मल 12 ते 14पर्यंत तो चांगला असतो. मार्च 2020मध्ये मात्र तो 80च्या वरती गेला होता. 2008मध्ये देखील तो खूप जास्त वाढला होता. परंतु मार्केट एका महिन्यामध्ये किती वर जाऊ शकतं किंवा किती खाली जाऊ शकतं हे तो सांगतो. मार्केटची डायरेक्शन तो आपल्याला सांगत नाही. आता हे झालं थेरॉटिकल. परंतु हे प्रॅक्टिकली कसं वापरायचं आपण, तर 11पर्यंत जर तो आला तर याचा अर्थ मार्केट खूप सुस्त आहे. मार्केटमध्ये व्हॉल्यूम्स नाहीत, मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारे बायर आणि सेलर ॲक्टिव्ह नाहीत. परंतु तो 11पर्यंत आला म्हणजे याचा अर्थ तो तिथं जास्त काळ राहत नाही, तो त्याच्या मीनकडे येण्याचा सतत प्रयत्न करतो. म्हणजे याच्यानंतर मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी वाढेल. तर याचा उपयोग कोणाला होतो, जे ऑप्शन बायर असतात आणि ऑप्शन सेलर असतात. परंतु केवळ व्हिक्सवरती ट्रेड करणं धोक्याचं आहे. तर या व्हिक्सला PCR म्हणजे पुट कॉल रेशोची जर जोड मिळाली, पुट कॉल रेशो आपल्याला हे दर्शवतो की मार्केट ओव्हरबॉट झोनमध्ये आहे की ओव्हर सोल्ड झोनमध्ये आहे. तर व्हिक्स आणि PCR यांच्या कॉम्बिनेशनचा जर अभ्यास केला तर त्यामधून ऑप्शन सेलर आणि बायरला चांगले रिझल्ट मिळू शकतात. तर हे झालं व्हिक्सबद्दल.
त्यानंतर आजचा आपला महत्त्वाचा विषय म्हणजे म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून रिटायरमेंटसाठी 5 CRचा कॉर्पस जमवणं. 5 CRचा कॉर्पस म्हणजे ही आपल्याला पाहताना मोठी अमाऊंट वाटते, परंतु ही आपल्याला दीर्घकाळामध्ये जमवण्याच्या दृष्टीने विचार करायचा आहे. दीर्घकाळामध्ये म्हणजे आपण यासाठी 30 वर्षाचा काळ धरलेला आहे. म्हणजे साधारणतः आपण 25व्या वर्षी जॉबला लागलो आणि 30व्या वर्षीपासून आपण जर इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तरचा काळ हा आपण यासाठी गृहीत धरलेला आहे. तर म्युच्युअल फंडमध्ये आपण जे गुंतवतो यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर पैसा कमवणे आणि संपत्ती निर्माण करणे. नोकरीच्या माध्यमातून आपण जे पैसे कमवतो तर त्या पैशाचं संपत्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा जो पर्याय अवलंबवतो आहोत, तर त्यामध्ये आपल्याला किती रिटर्न मिळू शकतात. तर साधारणतः सध्या 15-15 आणि 15चा फॉर्म्युला खूप चर्चेत आहे. म्हणजे 15 वर्ष 15% रिटर्न तुम्हाला मिळत आहेत असं ॲझ्युम केलं जातं आहे आणि 15,000ची SIP करायची आहे. तर तुम्हाला किती रिटर्न मिळू शकतात. तर साधारणतः 1 कोटीचे रिटर्न तुम्हाला मिळू शकतात तुम्हाला त्यामध्ये. तर आजचा आपला जो विषय आहे की 30 वर्ष जर आपण 16,500ची SIP केली आपण 30 वर्ष, तर आपल्याला 5 कोटीचा कॉर्पस, त्यातून एक आपण फक्त 12% रिटर्नच ॲझ्युम केलं आहे, तर या रेट ऑफ रिटर्नने आपल्याला तो मिळू शकतो. साधारणतः आपण जर 1,000ची SIP केली 35 वर्ष, तर आपल्याला 12%च्या रेटनी 55 लाख रुपये आपल्याला मिळतात. आणि हीच SIP आपण जर समजा 5 वर्ष जर कमी केली तर आपल्याला 30 लाख रुपये मिळतात. म्हणजे जवळपास 25 लाखाचा डिफरन्स ह्या 5 वर्षामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे कंपाऊंडिंगचं जे मॅजिक असतं तर ते खरं आपल्याला लाँग टर्ममध्ये दिसतं, ज्याला 8th वंडर ऑफ द वर्ल्ड म्हटलं जातं. तर ज्यावेळेस मार्केट पडलेलं असेल त्यावेळेस आपल्याला SIP वाढवायची आहे, कारण आपल्याला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा बेनिफिट त्या ठिकाणी मिळतो. तर मित्रांनो, मग यासाठी बरेच जण विचारतात की कुठल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. तर म्युच्युअल फंड हा डायव्हर्सिफाईड असला पाहिजे, म्हणजे त्याची कॅटेगरी वेगळी असली पाहिजे, फंड हाऊसेस वेगळे असले पाहिजेत, तर त्याचा आपल्याला जास्त बेनिफिट होऊ शकतो. तर उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो की पराग पारिक फ्लेक्सी कॅप फंड, निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड, कोटक मल्टी कॅप, ICICI प्रू व्हॅल्यू डिस्कवरी आणि SBI कॉन्ट्रा हे काही चांगले फंड आहेत. याचा तुम्ही गुंतवणुकीसाठी विचार करू शकता. तर मित्रांनो, या गुंतवणुकीमध्ये आपल्याला थीमॅटिक फंडमध्ये गुंतवणूक करायची नाही किंवा सेक्टोरल फंडमध्ये गुंतवणूक करायची नाही आहे. आपल्याला जी गुंतवणूक करायची ती मिड, लार्ज आणि स्मॉल कॅप या कॅटेगरीमध्ये आपल्याला गुंतवणूक करायची आहे. तर मित्रांनो, साधारणतः मार्च 2020मध्ये मार्केट 12,200 7,500पर्यंत फक्त 40 दिवसामध्ये आलं होतं. जर आपण आपली इन्व्हेस्टमेंट फेब्रुवारीमध्ये केली असती तर इंडेक्स फंडमध्ये, तर साधारणतः आपलं आजचं जे काय आपलं रिटर्न आहे तर ते दुप्पट झालं असतं. आणि तेच तुम्ही फक्त 1 महिन्याच्या अंतराने जर इन्व्हेस्टमेंट केली असती इंडेक्स फंडामध्ये तर तेच आपलं आज तिप्पट झालं असतं. म्हणजे आपण कुठल्या वेळेला मार्केटमध्ये पैसे टाकतोय हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला आपली SIP बिलकुल बंद करायची नाही आहे करेक्शनमध्ये, कारण आपला खरा जो बेनिफिट मिळतो कमी पैशामध्ये आपल्याला जास्त युनिट्स मिळण्याची जे चान्सेस असतात ते पडलेल्या मार्केटमध्येच असतात. आणि जेव्हा सगळे सेंटिमेंट्स निगेटिव्ह असतात त्याच वेळेस आपल्याला मार्केट पडलेलं दिसतं आणि त्याच वेळेस आपल्याला जास्त युनिट खरेदी करण्याची संधी निर्माण होते. तर मित्रांनो, आपण पाहतोय की सप्टेंबरपासून सलग मार्केट पडतंय, तरी देखील 26,000 कोटीचा जो SIPचा इनफ्लो आहे
तो राखण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलो आहोत. तर गव्हर्मेंटने जो निर्णय घेतला होता की पेन्शन फंडांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जी परवानगी दिली होती, तो खूप महत्त्वपूर्ण निर्णय होता, जो अमेरिकेने 1980च्या दशकामध्येच घेतला होता. तर तो निर्णय घेतल्यामुळे आपला SIPचा जो फ्लो आहे तो कायम आहे. त्यामुळे बाकीच्या इमर्जिंग मार्केटच्या तुलनेमध्ये जरी आपल्याकडं FII सेलिंगचा फ्लो इतका जास्त असताना देखील आपलं मार्केट तितकं करेक्ट झालं नाही त्या प्रमाणामध्ये. तर हे सगळं रिटेल 2020 नंतर जे मार्केटमध्ये आलं, शेअर मार्केटमध्ये SIPच्या माध्यमातून, तर त्याची ही ताकद आहे. त्यामुळे आपण जास्त करेक्ट झालेलो नाही आहेत. आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स देखील म्युच्युअल फंडमध्ये SIP करत असताना अतिशय चांगला राहिलेला आहे. आणि लाँग टर्ममध्येच हा कंपाऊंडिंगचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो, आता आपण 23,000च्या वरती आहोत. तर आपल्याला आता मार्केट जर इथून वर गेलं तर चांगली गोष्ट आहे, परंतु जर ते खाली आलं तर इथे परत आपल्याला खरेदी करायची आहे, परत आपल्याला इन्व्हेस्टेड राहायचं आहे. आणि आपली गुंतवणूक आपल्याला कंपाऊंड करायची आहे आणि त्यासाठी दीर्घकाळ या मार्केटमध्ये आपल्याला राहायचं आहे. तर आपल्याला यासाठी प्रिपेअर राहायचं आहे की मार्केट कुठल्याही दिशेला जाऊ शकतं, वरतीही जाऊ शकतं किंवा खालीही जाऊ शकतं. सो होप फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.